हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय टेक कम्प्युटर्स चॅनल. तुम्हाला तुमचे कम्प्युटर स्किल्स ग्रो करायचे असेल तर माझ्या माय टेक कम्प्युटर्सला फॉलो करा. आपल्याला एखादी फाईल सेव्ह करायची असेल तर काय करणार आपण, इथे डायरेक्ट वरती सेव्ह म्हणून बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं क्विक ॲक्सेस म्हणून ऑप्शन आहे, तिथेही क्लिक करून तुम्ही सेव्ह करू शकता. हे ड्राईव्ह ओपन झालं, इथे ब्राउज करून तुम्ही ब्राउजवरती क्लिक करून मग इथे तुम्हाला कुठल्या लोकेशनमध्ये CD ड्राईव्हमध्ये ठेवायचं आहे किंवा डेस्कटॉपवर एखादं फोल्डर क्रिएट करून ठेवायचं आहे, तिथे तुम्ही तुमच्या इझी ॲक्सेसने तुम्ही तुमचं फाईल फोल्डर सेव्ह करू शकता. तर त्यासाठी इथे समजा तुम्हाला एखादं न्यू फोल्डर क्रिएट करायचं आहे तर इथे राईट क्लिक करा आणि ते न्यूवरती क्लिक आहे आणि ते फोल्डर केलं तुम्ही. मी एखादं फोल्डर बनवलं की न्यू फाईल्स म्हणून, त्याच्यामध्ये मला हा डेटा सेव्ह करायचा. तर मी इथे आता याला ओपन करते आणि आता मी इथे फाईलला नाव दिलं. सपोज माझ्या इथे मी कम्प्युटर फंडामेंटल म्हणून नाव दिलं. माझा तो डेटा आहे, तो रिपोर्ट मी बनवला आणि मग आता इथे मी सेव्हवर क्लिक केलं तर माझा हा डेटा इथे सेव्ह झाला. बघा, इथे मगाशी आपण बघत होतो तर इथे डॉक्युमेंट म्हणून नाव येतं. आता इथे टायटल बारवरती नाव येतं आहे कॉम्प्युटर फंडामेंटल. तर आता आपण क्विक ॲक्सेस थ्रू पाहिलं फाईल कशी सेव्ह करायची. तेच आपल्याला डायरेक्ट इथे मेनूमध्ये सुद्धा सेव्ह ऑप्शन आहे. इथे सेव्हवरती क्लिक केलं तर तिथूनही तुम्ही जाऊन सेम प्रोसेसने फाईल सेव्ह करू शकता. नेक्स्ट इथे दुसरा एक ऑप्शन आहे सेव्ह ॲज आणि सेव्ह. याच्यामध्ये फरक काय आहे तर सेव्ह ॲज मीन्स काय, सेव्ह मीन्स काय. आता मी इथे ही फाईल बनवली आहे, या फाईलमध्ये मी सपोज काही आता इथे चेंजेस केलं, ठीक आहे. इथे मी बोल्ड केलं, इथे मी त्याला हायलाईट केलं, हे काही चेंजेस फॉर्मॅटिंग केलं. आता हे मी इथे जस्ट सेव्ह, इथे क्विक ॲक्सेसवरती सेव्ह आहे, तिथे सेव्ह केलं तर इथे ते सेव्ह झालं. किंवा इथून मी फाईलमध्ये सेव्ह बटन आहे, इथे जाऊन क्लिक केलं तरी तिथूनही तुम्ही सेव्ह करू शकता. किंवा शॉर्टकट की आहे Ctrl+S, कीबोर्डने तुम्ही Ctrl+S प्रेस केलात तरी सुद्धा सेव्ह होतं. मी तुम्हाला आता 3 प्रकारे दाखवलं. डायरेक्ट क्विक ॲक्सेस टूलबारवरती क्लिक करू शकता, फाईलमध्ये जाऊन सेव्ह मेनूवरती जाऊन क्लिक करू शकता, किंवा तुम्ही Ctrl+S ही शॉर्टकट की आहे. कुठलीही फाईल फोल्डर तुम्हाला सेव्ह Ctrl+S सुद्धा प्रेस करून सेव्ह करू शकता. फाईलमध्ये सेव्ह होऊन जाते. तेच मला सेव्ह ॲजवर मी क्लिक करते तर त्या फाईलची डुप्लिकेट फाईल क्रिएट होते. मला इथे सेव्ह रिपीट पुन्हा सेव्ह करायचं ऑप्शन येते. मला पुन्हा त्याची एखाद्या फाईलची डुप्लिकेट कॉपी करायची असेल तुम्हाला तर तुम्ही सेव्ह ॲज ऑप्शनचा यूज करू शकता. आता आपण मगाशी एक फाईल सेव्ह केली, कॉम्प्युटर फंडामेंटल नावाने एक फाईल सेव्ह केली. ती फाईल आपल्याला ओपन करायची तर आपण सर्च कसं करणार, तर इथे फाईलमध्ये जाऊन इथे बघा क्विक ॲक्सेसमध्ये ओपन आहे. इथे ओपनवरती क्लिक केलात तर इथे ओपनचा एक आयकन आला आहे. मी ॲक्सेस तो ओपन केला. आता इथे क्लिक केलात तर इथेही जाऊन तुम्ही इथे या ब्राउजमध्ये जाऊन तुम्ही तो फोल्डर तुमचा कुठे सेव्ह केला आहे तिथून, मी कुठे केला आहे तर डेस्कटॉपवरती काय नावाने केला, न्यू फाईल म्हणून. तर इथे मी न्यू फाईलला ओपन करते. त्याच्यामध्ये हा माझा कॉम्प्युटर फंडामेंटल ही माझी फाईल आहे, हिला मी इथे ओपन केलं. हा एक झाला प्रोसेस की तुम्ही क्विक ॲक्सेस थ्रू फाईल ओपन पण करू शकता. सेकंड पद्धत आहे, तुम्ही फाईल मेनूमध्ये जा आणि ते ओपन म्हणून बटन आहे, याच्यावरती ओपनवरती क्लिक करा. सेम प्रोसेस इथे ब्राउजमध्ये गेलात आणि कुठे आहे तुमचा डेस्कटॉपवरती न्यू फाईल आहे, तिथे जाऊन तुम्ही ओपन करू शकता. किंवा शॉर्टकट की आहे Ctrl+O. फाईल ओपन करण्यासाठी शॉर्टकट, जसं फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S आहे तसं फाईल ओपन करण्यासाठी शॉर्टकट की आहे Ctrl+O. आला तुम्हाला शॉर्टकट थ्रू तुम्ही तिन्ही प्रकारे बघितलं, क्विक ॲक्सेस,
फाईल मेनूमध्ये जाऊन किंवा शॉर्टकट कीबोर्डने शॉर्टकट की काय आहे Ctrl+O. आता आपण पाहूया प्रिंट. एखाद्या डॉक्युमेंटचा आपल्याला प्रिंट कसा घ्यायचा आहे तर ते पाहूया. ह्या फाईलचा आपल्याला प्रिंट घ्यायचा आहे तर आपण कसं करणार, तर फाईलमध्ये जाऊन प्रिंट, इथे प्रिंट ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं तर इथे प्रिंटमध्ये हा प्रिंटचा डायलॉग बॉक्स ओपन झाला आहे. ह्या डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला इथे हे दिसतं, ह्या एरियाला बोलतात प्रिंट प्रिव्ह्यू. हे काय दाखवतो आपल्याला, प्रिंट प्रिव्ह्यू. तुम्ही त्याला PDF मध्ये सेव्ह करायचं आहे किंवा तुमच्या कॉम्प्युटरला जो म्हणजे प्रिंटर असेल अटॅच, त्या प्रिंटर सिलेक्ट करायचा आहे. सेकंड, इथे तुम्हाला पेज सेटअप, प्रिंट सेटअपमध्ये तुम्हाला सपोज आता आहे 4-5 पेजचं डॉक्युमेंट आहे तर मग तुम्हाला कुठल्या पेजचं प्रिंट हवं आहे, फर्स्ट पेजचं, सेकंड पेजचं, किंवा तुम्ही करंट पेज मीन्स तुम्ही ज्या डॉक्युमेंट आता ज्या पेजवरती काम करतात त्याला करंट पेज चं हवं आहे ते तुम्ही करू शकता. कस्टम प्रिंटमध्ये सपोज तुमचं 4-5 किंवा 10 पेजेसचं डॉक्युमेंट आहे आणि कस्टम प्रिंट तुम्ही क्लिक केलं की मग तुम्ही इथे पेजेस देऊ शकता. सपोज तुम्हाला पेज नंबर 1 पाहिजे, त्यानंतर तुम्हाला सेकंड नको, डायरेक्ट थर्ड पेजचं प्रिंट पाहिजे, त्यानंतर तुम्हाला वरचं पेज पाहिजे, तर तुम्ही इथे देऊन मग तेच पेज तुमचे प्रिंट होणार. हे करून दे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे दाखवलं जात आहे प्रिंट 1 साईड. आता एखादा डॉक्युमेंट प्रिंट घेताना आपण प्रिंट कमांड दिली, मग ते फक्त बॅक टू बॅक म्हणजे तुमचं 2 पेजचं डॉक्युमेंट आहे तर 2 पेजेसवर आहे. पण तुम्ही त्याला जर सांगितलं प्रिंट 1 साईड, मग तो एकच साईड. जर तुम्ही लिहिलं तिथे की बोथ साईड, मला दोन्ही साईडला पाहिजे, म्हणजे फर्स्ट पेज म्हणजे बॅक टू बॅक मला पेज प्रिंट हवं, तर ते सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही इथे त्याला तसं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे लिहिलं तुम्ही बघा, इथे आहे मॅन्युअली प्रिंट ऑन बोथ साईड. म्हणजे तुम्ही जर इथे त्याला प्रिंट 1 साईड लिहिलं तर तुमचं एक पेज प्रिंट येणार, एक पेज बॅक साईड ब्लँक येणार. पण तुम्हाला दोन्ही साईड बॅक टू बॅक प्रिंट हवं आहे तर तुम्ही इथे त्याला बोथ साईड म्हणून वाला ऑप्शन सिलेक्ट करून त्याला सांगणार तर तसं ते प्रिंट येणार. आता इथे पेज ओरिएंटेशन मीन्स आपल्याला पोर्ट्रेट पाहिजे की लँडस्केपचे पाहिजे, तर ते इथे पेज ओरिएंटेशन तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता हे माझं पोर्ट्रेट आहे, जर तुम्हाला लँडस्केपमध्ये पाहिजे तर इथे तुम्ही लँडस्केप, मग हे असं लँडस्केप मध्ये प्रिंट येणार. ते तुम्हाला पेज ओरिएंटेशन तुमचं डॉक्युमेंट कशा प्रकारचं आहे तर ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथे पेपर साईज, तुम्ही तुमचं डॉक्युमेंट जे प्रिंट घेणार आहात तर त्या पेपरची साईज काय आहे. नॉर्मली स्टँडर्ड साईज ही A4च असते. सपोज तुम्ही एखादं म्हणजे लीगल पेपर वगैरे प्रिंट घेणार तर इथे ऑप्शन आहे, तुम्ही इथे लीगल पेपर क्लिक करू शकता तर तशा पेज म्हणजे फॉर्मॅटमध्ये प्रिंट येणार. तुम्ही लेटर साईज घेतला तर लेटर अँड A4 हे स्टँडर्ड आहेत. बाकी तुम्ही मग तुमचे प्रिंट पेपर ऑप्शन कसे आहेत तर चेक करून घेऊ शकता. आता हे ते नेक्स्ट आहे मार्जिन. नॉर्मल तुम्हाला मार्जिन कशी सेट म्हणजे हे नॉर्मल स्टँडर्ड साईज ही आहे. जर तुम्हाला चेंज करायची असेल इथे तुम्ही नॅरोवर क्लिक केलं तर बघा थोडंसं लेफ्ट साईडला गेलं, मॉडरेट घेतलं तुम्ही तर बघा आलं. म्हणजे इथे तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटची मार्जिन सेट करू शकता. इथे ऑप्शन आहेत, फक्त तुम्हाला क्लिक करून इथे बघायचं आहे. हे बाय डिफॉल्ट आहे. या शेअर ऑप्शनचा यूज काय तर आपल्याला एखादं फाईल डॉक्युमेंट तुम्हाला शेअर करायचं असेल, कोणाला मेल थ्रू शेअर करायचं असेल तर त्यासाठी शेअरचा यूज केला जातो. इथे तुम्ही सेव्ह टू क्लाउड म्हणजे इथे क्लाउडवर तुमचा डेटा सेव्ह करायचा तर त्याच्यासाठी तुम्ही तिथे क्लिक करू शकता. तुम्हाला ईमेल करायचा कोणाला तर सेंड विथ अटॅचमेंट, त्या अटॅचमेंट सहित तुम्ही सेव्ह
सेंड करू शकता. इथे आउटलुकचा फॉर्मॅट यूज झाला. इथे तुम्ही मेल ID टाकलात की इथे तुम्ही सेंड करू शकता. इथे ईमेल ID टाईप केलात आणि मग ज्याला सेंड करायचं आहे त्याला तुम्ही इथे सेंड करू शकता. सेकंड ऑप्शन आहे, तुम्ही शेअरमध्ये गेलात ईमेल करू शकतात. प्रेझेंटेशन आहे एक्सपोर्ट मीन्स काय, तुम्हाला त्या फाईलचा PDF वगैरे कन्वर्ट करायचा आहे तर त्यासाठी इथे ॲज अ PDF कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही एक्सपोर्टचा यूज करू शकता. त्या फाईलची PDF कन्वर्ट करण्यासाठी. क्लोज करायचं आहे तर इथे क्लोज. अकाउंट्समध्ये इथे तुमच्या फाईलचे इन्फॉर्मेशन दाखवतो. तुम्हाला ही तुमची फाईल ओपन आहे, हिला क्लोज करायचं असतं. इथे क्लोजमध्ये गेलात तर तुमचं डॉक्युमेंट इथे तो विचारतोय क्लोज करायचं आहे. मग तुम्हाला सेव्ह करायचं आहे, म्हणजे तुम्ही काही चेंजेस केले तर ते तुम्हाला सेव्ह करायचं तर सेव्ह, नाही काय तुम्हाला चेंजेस तर डोंट सेव्ह. कॅन्सल केलं तर ते कॅन्सल होईल, म्हणजे काहीच नाही, ना सेव्ह होणार ना बंद होणार. तर तुमची फाईल तशीच ओपन ॲज इट इज आहे तशी राहील. तर तुम्हाला इथे सेव्ह चेंजेस ओके करायचं तर एस करा, तुमची फाईल बंद झाली. ठीक आहे. आता आपण होमचा यूज बघूया. होममध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुमच्या क्विक ॲक्सेसमध्ये समोरच दिसतात. म्हणजे आपल्याला एखादा फाईल आहे, डॉक्युमेंट्स आहे, तुम्ही बनवलं आहे असाइनमेंट आणि त्याला तुम्हाला काही फॉर्मॅटिंग करायचं आहे, डेटा कॉपी पेस्ट करायचं आहे, तर ते कसं करायचं ते इथे तुम्हाला होममध्ये सगळे ऑप्शन इथे तुम्हाला शॉर्टकट थ्रू क्विक ॲक्सेसमध्ये इथे समोरच दिसतात. आता फॉर एक्झाम्पल आधी आपण सुरुवातीला कट पेस्ट बघूया, कॉपी पेस्ट बघूया. कट पेस्ट. आता सपोज हा कॉम्प्युटर फंडामेंटल हे मी लिहिलं आहे. हे कॉम्प्युटर फंडामेंटल ह्या वर्ड आहेत. ह्या वर्डना मला इथून कट करायचं आहे, मला इथे नको, इथून दुसरीकडे पेस्ट करायचं आहे. तर काय शॉर्टकट की आहे इथे बघा. क्विक ॲक्सेसमध्ये कटचं ऑप्शन आहे, इथे सीझरचं ऑप्शन दिसत आहे, ते तिथे क्लिक करून तुम्ही कट केलं झालं. आता ते तुम्हाला कुठे हवे तर तिथे तुम्ही पेस्ट करू शकता. तर तुम्हाला इथे पाहिजे तर इथे बाजूला पेस्टचं ऑप्शन आहे, इथे तुम्ही क्लिक करून पेस्ट. कट पेस्ट समजलं. इथे शॉर्टकट होता समोर क्विक ॲक्सेसमध्ये, तिथून तुम्ही कट पेस्ट केलं. आता तुम्ही हे जे काही प्रोसेस केली ही तुम्हाला ॲज इट इज पुन्हा तसंच पाहिजे तर त्यासाठी ऑप्शन आहे अंडूची इथे अंडूवरती क्लिक करा. अंडू झालं. तुम्ही इथून कट केलं, इथून तुम्ही कट केलं त्याला कट आणि मग तुम्ही इथे पेस्ट केलं, इथे पेस्टवरती क्लिक करून पेस्ट केलं. पुन्हा तुम्हाला ॲज इट इज पाहिजे ते इथे अंडू ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक केलं, इथे अंडू झालं. पुन्हा ॲज इट इज करायचं असेल म्हणजे काही तुम्ही केलं चुकून तुमच्याकडून ती म्हणजे प्रोसेस झाला आणि तुम्हाला बॅक ॲज इट इज पाहिजे तर तुम्ही लगेच अंडू करू शकता. आता आपण हे इथे क्विक ॲक्सेस बारने बघितलं. तुम्हाला तेच शॉर्टकट कीने करायचं आहे तर काय करणार, शॉर्टकट की आहे Ctrl+X. काय करायचं, कॉम्प्युटरचा Ctrl+X कट झाला आणि तुम्हाला कुठे पेस्ट पाहिजे तर इथे पाहिजे तर Ctrl+V प्रेस करा. पुन्हा तुम्हाला ॲज इट इज पाहिजे तर काय Ctrl+Z. कट करायचं असेल तर शॉर्टकट की आहे Ctrl+X. कुठे पेस्ट करायचं आहे तिथे तुम्ही क्लिक करा, Ctrl+V पेस्ट. पुन्हा तुम्हाला ॲज इट इज पाहिजे असेल तर Ctrl+Z करा.
कट पेस्ट समजलं तुम्हाला? सेम हे आता आपण वर्ड डॉक्युमेंटमध्ये बघितलं. तुम्ही इथे कट पेस्ट करायचं. सेम एखाद्या फाईल फोल्डरचं ऑप्शनमध्ये पण तुम्ही कट पेस्टचा यूज कसा करू शकता तर तेही दाखवते मी तुम्हाला. एखादी फाईल फोल्डर, आता सपोज ही तुमची कम्प्युटर फंडामेंटल एक फाईल आहे आणि ही तुम्हाला ह्या लोकेशनमधून कट करायची आहे, ह्या फोल्डरमधून कट करायची आहे आणि दुसऱ्या फोल्डरमध्ये ॲड करायची आहे. तर मी काय करणार, तुम्ही इथे राईट क्लिक करून कट ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करू शकता किंवा कंट्रोल एक्स प्रेस करून, कीबोर्डचा कंट्रोल एक्स प्रेस करून तुम्ही कट करू शकता. आणि तुम्हाला आता हे कट झालं आहे, हे तुम्हाला कुठे पेस्ट करायचं. सपोज मी ह्या न्यू, जसं वर्डमध्ये आपण कट पेस्ट हे म्हणजे एखादा वर्ड कट पेस्ट करून एका जागेवरून दुसऱ्या जागे, तसं आपण एखादा फाईल फोल्डर सुद्धा कट पेस्ट करून एक लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर करू शकता. शॉर्टकट की तीच आहे, कंट्रोल एक्स आणि कंट्रोल एक्स कट आणि कंट्रोल व्ही पेस्ट, कंट्रोल सी कॉपी अँड कंट्रोल व्ही पेस्ट. आता फॉर एक्झाम्पल बघा, मी इथे दाखवते. मी न्यू फाईल फोल्डरमध्ये माझी फाईल आहे कम्प्युटर फंडामेंटल, ही मला इथून कट करायची आहे. तर मी इथे कट केली आणि ती मला ह्या TMC फोल्डरमध्ये टाकायची आहे. तर इथे राईट क्लिक करून पुन्हा मी इथे पेस्ट केली. हे राईट क्लिक थ्रू आपण केलं. आता बघा, न्यू फाईलमध्ये माझी इथे फंडामेंटल फाईल ती नाही आहे, मला पुन्हा इथून ती इकडे आणायची आहे. तर राईट क्लिक करून कट करून मी पुन्हा कट पेस्ट करून घेऊ शकते किंवा कॉपी पेस्ट मला इथेही ठेवायची आहे आणि तिथेही ठेवायची आहे. तर मी इथून कॉपी आणि कॉपी पेस्ट ऑप्शनचा यूज करू शकते. फॉर एक्झाम्पल मी ते राईट क्लिक करून कॉपी करू शकते किंवा शॉर्टकट की आहे कंट्रोल सी. याला इथे तुम्ही सिलेक्ट करा फाईलला आणि कंट्रोल सी प्रेस करा आणि कुठल्या फोल्डरमध्ये पाहिजे, तुमच्या न्यू फाईल फोल्डरमध्ये पाहिजे, इथे पेस्ट करा कंट्रोल व्ही आली. तर कट पेस्ट अँड कॉपी पेस्ट ऑप्शन तुम्हाला कळलं.